हा क्षण मी तुमच्यासोबत 2 महिन्यापूर्वी शेअर केलाच होता. तर आता आमच्या घरामध्ये गोड बाळाचा जन्म झालेला आहे, बेबी बॉय झालेला आहे. तर आता त्यालाच बघण्यासाठी आम्ही निघालो होतो. ॲक्च्युली 15 दिवस झालेत पण टाईम नाही भेटला. मी एकदा दवाखान्यामध्ये बघायला गेली होती पण तिथे काय व्लॉग वगैरे बनवला नाही. तर बघा माझी साई पण मस्त एन्जॉय करत होती, भाऊ पण आलेला, मग सगळे आम्ही मिळूनच गेलो होतो बघण्यासाठी. आमचा प्रवास होता आणि ऊन पण खूप होतं. 4-4:30 वाजता आम्ही निघालो होतो, तरी पण ऊन होतं भरपूर, मग ओलाच केली होती. तर इथे कल्याणला पोहोचेपर्यंतच आम्हाला पूर्ण अंधार झाला होता. एवढा कंटाळा आला होता त्या गाडीमध्ये बसून, पूर्ण बोर झालेली. माझी साई पण खूप रडायला लागलेली. ट्रॅफिक पण खूप असते संध्याकाळची, तुम्हाला जे कल्याणचे त्यांना माहितीच असेल, शिळफाटा पूर्ण जाम असतो. तर आता फायनली आम्ही पोहोचलोय घरी. तर बाळाला वगैरे घेतला, तर बाळाला घेतलाय म्हणून साईदनाला एवढा राग आला. मग तिला पण थोडा वेळ घेतला आणि शांत केलं. काकीने मस्त जेवण बनवून ठेवलं होतं. जेवणामध्ये मस्त तिने मिसळपाव केलेलं, एवढं घाईघाईमध्ये बनवलं. आम्ही दुपारीच तिला फोन केला आणि तिने एवढं छान जेवण बनवून ठेवलं होतं. तर मस्त असं जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी आणि नंतर निघालो. मग येताना काय ट्रेननी चालू होतो, कारण की ट्रेनला गर्दी थोडी कमी होते. मग संध्याकाळची 1.5-2 तास बसलो आणि लगेच निघालो, कारण की पोचलोच आम्ही 7-7:30 आणि निघालो लगेच. जेवण वगैरे बाळाला भेटलो आणि 9:30 वाजता ते निघालो. पण ट्रेनमध्ये बसलो आणि जरा हवा लागली की साईदना तिकडेच झोपून गेली. थोडा वेळ खेळली आणि लगेच झोपली ट्रेनमध्येच. मग रिक्षा पकडली आणि घरी आलो. तर चला, असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.